नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आज जबरदस्त असं मैदान आहे. 61 फाटा देशमुख पट्टा माळशिरसचं मैदान. आत्ता 16 नंबर गटामध्ये ना बक्का भाई पळालेला आहे. राडा म्हणजे राडा झालाय. एक नंबरच्या तासातच गेला, कारण का काय झालंय की अलीकडची गाडी पळालीच नाही. त्यामुळे आपला जो 2 नंबर मध्ये बाकासूर पळत होती गाडी उघड्या होती. बाकासूर पब्लिकनच असल्यागत पळला. गाडी म्हणजे गाडी आता राडाच असला झालाय ना, निकालाचा बादशाह म्हणून बाक्या भाईला आपल्या ओळखलं जातो. जबरदस्तच गाडी पडली. पण काय झालं, त्यांच्या ज्या पलीकडच्या पण गाड्या होत्या ना, 2 नंबर आणि 3 नंबर, त्या पण जबरदस्त म्हणजे जबरदस्तच पळाल्या. असली अतिटतीची लढत तिकडच्या साईडला झाली आहे ना. आपला बाकासूर मधली गाडी सोडून पलीकडची जी गाडी होती ना, त्यांनी पण जबरदस्त म्हणजे जबरदस्तच लढत दिली आणि निकाल गेला सामन्यामध्ये. गाडी लय खटपडली. बाक्या भाईनं पण ओढली. बाक्का भाईनं पण खतरनाक पैकी तिकडच्या साईडला ओढली, पण पलीकडच्यांनी पण चांगली लढत दिली आणि हा निकाल आलेला आहे. सामना निकाल जबरदस्तच. त्या बैलांचा पाय होता आणि इकडच्या बैलाचं तोंड होतं, त्यामुळं सामना झालेला आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त काटा किरस लढत इकडच्या साईडला पाहायला भेटत. लय राडा होणार आहे अजून तर अजून. सगळा धुमाकूळचे. याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जा आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा 10-10 सर्जा, त्यांच्यात पण राडा होता. मी तुम्हाला कालच म्हणलेलो 19 नंबर गटात तुम्हाला राडा पाहायला भेटणार आहे म्हणजे आहे. आणि त्या ठिकाणी जसं मी काल सांगितलेलं तसंच घडलं. सर्जामध्ये लढत झाली आणि वेगाचा शेवट सर्जा तो तिकडच्या साईडला गट 5 झालाय मित्रांनो. त्याच्यासाठी इकडची पाठी लकी आहे, कारण का 2023 साली मथुर बरोबर त्यानं या ठिकाणीच मित्रांनो गुलाल घेतला होता, 1 नंबर केला होता. म्हणून सर्जानं राडा घातलेला आहे. बाक्या बाईनं पण राडा घातला. आता मथुरन शिरसवडी रायफलचा पण राडा आपल्याला बघायचा आहे.